खोपोलीतील सुभाषनगर दरड प्रवण क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रिल। रायगडचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशान्वये खोपोली शहरातल्या सुभाषनगर भागातील दरड प्रवण क्षेत्रात दिनांक मे 28 रोजी मॉकड्रिल आयोजित करण्यात आले होते। रायगड जिल्हा आपदा मित्र यंत्रणेचे नोडल ऑफिसर एम के म्हात्रे यांनी दुपारी 3:05 अलर्ट कॉल दिल्यावर अवघ्या 5 मिनिटात एकामागोमाग एक अशा सर्वच यंत्रणाचे अधिकारी, कर्मचारी आणि जवान आवश्यक संसाधनासह सुभाषनगर परिसरात दाखल झाले। एकीकडे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू असताना अचानक दाखल झालेल्या सर्व यंत्रणांना पाहून तेथील नागरिक हवालदिल झाले होते। त्यावेळी आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी या मॉकड्रिलचे आयोजन केल्याचे नोडल ऑफिसर एम के म्हात्रे यांनी स्पष्ट केले। आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना सुरक्षेच्या संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या। खालापूर तालुका तहसीलदार कार्यालयाकडून महसूल यंत्रणेचे अधिकारी मनोज पवार, खोपोली नगरपालिका प्रशासनाचे उपमुख्याधिकारी रणजित पवार आणि सर्व खात्यांचे प्रमुख, खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शीतल राऊत आणि अधिकारी, खोपोली नगरपालिका अग्निशमन दलाचे मोहन मोरे आणि जवान, खोपोली नगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे आणि आशा वकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, महाराष्ट्र विकास मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी, वन खात्याचे अधिकारी, मंडळ अधिकारी भरत सावंत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य त्याचप्रमाणे अन्य संस्थांनी तत्परतेने मॉकड्रिलमध्ये सहभाग घेऊन आपले कर्तव्य बजावले। हे डोंगराच्या खाली वसलेला आहे आणि डोंगरावर बऱ्याच दरडी आहे आणि या दरडी अतिवृष्टी झाल्यानंतर पडण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपलं जे प्रशासन आहे ते किती वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतोय त्यासाठी आपण ही मॉक एक्सरसाइज या ठिकाणी घेण्यात आली होती। प्रामुख्याने आपण बघितलं सिओन नगर परिषद असतील, त्यानंतर या ठिकाणी असणारा नगरपालिकेचं हॉस्पिटल असेल, त्यांची अँब्युलन्स असेल, पोलीस यंत्रणा असेल, आमच्या सिनियर पोलीस ऑफिसर असतील, त्यांचे सहकारी, हे सर्व यंत्रणा या ठिकाणी कमीत कमी टायमिंगमध्ये या ठिकाणी आलेली आहे। तसेच गुरुनाथ साटेलकर साहेब जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यांची टीम, असे त्यांचे टोटल 20 लोक या ठिकाणी त्वरित एका 5 मिनिटांमध्ये कॉल दिल्यानंतर या ठिकाणी पोहोचलेले आहे। आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारच्या ज्या वरती दरडी आहेत त्याच्या खाली कोणीही घरं वगैरे डेव्हलपमेंट करू नका। या खोपोलीमध्ये हे जे सुभाषनगर आहे हे प्रामुख्याने डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच दरडी ज्या वर आहेत आणि खाली घरं आहेत आणि अचानक ज्यावेळी अतिवृष्टी होत असते अशावेळी या दरडी खाली येण्याची शक्यता असते आणि म्हणून आमचं जे जिल्ह्यातलं तालुक्यातलं प्रशासन जे आहे हे कशा प्रकारे अलर्ट मोडवर आहे हे पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी सर्व प्रशासनाला कॉल देण्यात आला होता। त्याचसोबत एनजीओ जे आहेत या भागातील प्रामुख्याने गुरुनाथ साटेकर साहेबांची जी टीम आहे त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी कॉल दिला होता आणि त्याच माध्यमातून हे प्रशासन किती टायमिंगमध्ये या ठिकाणी पोहोचतोय याचं हे आपण एक या ठिकाणी मॉकड्रिल घेतलं होतं आणि प्रामुख्याने हे सर्व प्रशासन या भागातील या तालुक्यातील त्यांच्या टायमिंगमध्ये 5 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि अशा प्रकारे जर घटना घडली तर हे जे लोक आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी नागरिकांना आमच्या मदत करतील आणि चांगल्या प्रकारे त्यांना धीर देतील आणि म्हणून आजची ही मॉकड्रिल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेण्यात आली होती।